डायनासोर पार्कमध्ये खूप मोठे मोठे डायनासोर आहेत. मुलांना घेऊन एका छान ठिकाणी गेलो खरं, पण पुढे गेल्यानंतर असं काही होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. काय झालं चला सांगते. एक्झाम झाल्यानंतर एक 4-5 दिवसाची सुट्टी होती. मिनी व्हॅकेशनसाठी आम्ही त्रिशाच्या आत्याकडे गेलेलो आणि खाण्यापिण्याची तर चंगळ होतीच, पण त्याचप्रमाणे आत्तूने एका छान ठिकाणी फिरायला घेऊन गेलेली, ते म्हणजे डायनोसॉर गार्डन सांगवी येते. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर्स होते. त्याच्या शेजारीच त्याची इन्फॉर्मेशन, त्याचं नाव, असं सगळ्या गोष्टी लावलेल्या होत्या. आणि मला इथे गेल्यानंतर समजलं की डायनोसॉरमध्ये पण इतके प्रकार असतात. आपल्याला तर लहानपणापासून फक्त माहिती असते की हो डायनासोर एकच आहे असं माझा समज होता, पण तिथे गेल्यानंतर तो समज तुटलेला आहे. आणि इथे शेजारीच एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे छान असे वेगवेगळ्या प्रकारचे सारखे इथे एरोप्लेन्स दिसत होते. तर इथे बघा, हा पण एक किती युनिक वेगळ्या प्रकारचा दिसतोय ना डायनासोर. त्याच्यानंतर इथे एका साईडला ना अशा प्रकारे वॉल होती आणि आतल्या साईडला मुलांना खेळण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी होत्या, जसं झोका, घसरगुंडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि हा मोठा डायनोसॉर होता, त्याच्या आतमध्ये वरती जाऊन त्याला खाली घसरगुंडी होती खेळायला. आणि ते सगळं खेळत असताना करेपर्यंत अचानक पाऊस आलेला आहे आणि पावसाने आमचा सगळा मूड ऑफ केला. मुलांचं खेळायचं सगळं स्टॉप झालं आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त जे काही इथे गोष्टी होत्या त्या पाहिल्या आणि मग सगळं वाइंड अप करून लवकर घरी निघालो. कारण आमच्यासोबत खूप सारी बच्चे कंपनी होती आणि पावसामध्ये आमची फजेती झालेली आणि हे सगळेजण परत भिजावे नाही म्हणून आम्ही पटकन तिथलं सगळं आवरलं आणि घरी निघालो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.